रीडेवलपमेंट में देरी होने से परेशानी में जी रहे परिवार ने सरकार से लगाई न्याय की गुहार। अंधेरी मरोल के न्यू टेक्निकल सोसाइटी में रहने वाले किशोर शंकर पारसेकर और उनके सीनियर सिटीजन माता पिता पिछले कई सालों से परेशान हैं। उनकी परेशानी की वजह है यहाँ का रुका हुआ रीडेवलपमेंट। जी हाँ, यहाँ पिछले कई सालों से रीडेवलपमेंट का काम चल रहा है जो पूरा नहीं हो पा रहा है। आसपास के झोपड़े तोड़कर उनका मलबा उसी तरह छोड़ दिया गया है जिसमें कीड़े निकलकर आसपास के घरों में आ रहे हैं। इससे परेशान हो चुके लोग जल्द से जल्द रीडेवलपमेंट चाहते हैं। उन्होंने इसके लिए सरकार से गुहार लगाई है। हा न्यू टेक्निकल एरिया मरोळ पाईपलाईन अंधेरी इकडे हा SRA प्रोजेक्ट चालू आहे। या प्रोजेक्टमध्ये गेल्या 30 वर्षापासून अधिकारी आणि बिल्डर आम्हाला छळतोय। या सर्व प्रोजेक्टमध्ये आम्ही सगळीकडे पत्र व्यवहार करून कोणतेही अधिकारी आम्हाला न्याय देत नाही। आमचं जीवन खूप कठीण झालेलं आहे आणि ह्याला जबाबदार SRAचे अधिकारी आणि CEO आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र स्टेटचे, कारण सगळा पत्र व्यवहार करून त्यांना आमच्या सगळ्या व्यथा सांगून देखील आम्हाला न्याय मिळत नाही। आता सध्याची अशी परिस्थिती झाली आहे, गेल्या 25 वर्षापासून आम्हाला फक्त आश्वासन आहे की तुमचं SRA प्रोजेक्टमध्ये स्थलांतर होईल किंवा तुमचं पुनर्वसन होईल, पण मला वाटत नाही की हे पुनर्वसन होईल म्हणून। तर आपण या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आमचा प्रश्न सरकार दरबारी मांडावा आणि आम्हाला न्याय द्यावा, कारण आमच्या आई वडिलांचं वय आता 75 वर्षापेक्षा जास्त आहे आणि ते ह्या आशेमध्येच आहे की त्यांना घर मिळावं, परंतु त्यांची ही हाल आम्हाला भगवत नाही, कारण त्यांना चालता येत नाही आणि ते रस्ते पाणी सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करून आम्हाला त्रास द्यायचं बिल्डर आणि अधिकारी करत आहेत। मागणी काय करायची, आमचा रूम आम्हाला द्या व्यवस्थित लवकरात हा आमची मागणी आहे। याच्यामध्ये सर्व सगळ्यांची काय मागणी आहे? त्यांची सगळ्यांची मागणी एकच आहे की सरकारने या प्रकल्पात लक्ष देऊन सगळ्या माणसांना आम्हाला न्याय द्यावा, कारण आम्हाला हा जो त्रास आहे, माझ्यासारखे अजून कमीत कमी 100-150 कुटुंब आहेत, त्यांना हा त्रास होतोय। सरकारने यावं, इथे SRAच्या अधिकाऱ्यांना इथे पाठवावं आणि चौकशी करून त्याच्यावरती आम्हाला न्याय द्या। जवळजवळ 25 वर्ष झालेली आहेत, 2000 पासून तर झालं। ते किडी वगैरे येतात, किडी वगैरे येतात वरून पाडतात, लोकांना भीती होती, कानात मिळत जात नाही। वय काय वय माझं 70 वर्ष तिकडे जाऊन झोपायला लागलं पैसे वाले, पाऊस जास्त होता ना त्यावेळी। आम्ही 25 वर्ष झाले या बिल्डरच्या प्रोजेक्ट। आज करूया उद्या करूया, अजून नाही तसं ठेवलं आहे आम्हाला। क्लास काय इथे कुठे जास्त जाऊ शकत नाही बाहेर, असे आलं आज चालता येत नाही। याच्यामुळे काय त्रास होतो? याच्यामुळे काय त्रास होतो? त्याच्यामुळे रात्र सतत पडतात अंगावर वगैरे, लाजीवर फिरतात, ते कानात याच्यात जाते, ते काय सांगतो। आता हे माझे आई वडील, यांचं लाईफ पूर्ण ह्या इकडे गेलेलं आहे, 50-60 वर्षापासून इथे राहत आहेत। आज त्यांची अपेक्षा होती की त्यांना घर मिळावं, पण आज त्यांची अशी परिस्थिती आणि असा दुर्दैव आहे की ते इथून चालू नाही शकत। या त्यांचे रस्ते नाही ठेवलेले आहेत आणि त्या रस्त्यामधनं चालू नाही शकत। आज जर उद्या जर यांना काही कुठे डॉक्टरकडे जायचंय, कुठे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचंय, तरी सुद्धा त्रास आहे। तर ह्यांचं लाईफचं सगळ्यात प्रथम जे आहे ते सरकारने त्या गोष्टीला लक्ष घालून त्यांना न्याय द्यावा, नाहीतर जर त्यांचं जर काय बरं वाईट झालं तर त्याला सर्व सरकार आणि SRA जबाबदार राहील। माझं नाव किशोर शंकर पारसेकर, मी त्यांचा मुलगा या मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर हा विषय मांडत आहे। आता काय मुलं बिलं घेऊन कसं राहतो आम्हाला माहिती, कसं दिवस काढायचे ते केलं असतं तर एवढं मुलांच्या लाईफवर पण परिणाम झाला या बिल्डरपासून। 25 वर्षाचं हे केल्यापासून तर इथे काही लोकांचे लग्न पण नाही करत आहे। अशा परिस्थितीत मुलीची पण यायला कोण तयार नाही।
अशी परिस्थिती आहे इथे. लय छळलं आहे. आणि ही कशाचं बघू जातो ही आहे जागा आहे बघा कसं करून ठेवलंय. सरकारकडनं काय आम्हाला आमचं घर द्या आमच्या पहिले किती फर्स्ट मागणी आहे आणि आम्हाला या व्यापातनं मुक्त करा जरा. किती व्यापार किती व्यापामध्ये आहोत आम्ही हैराण झालेलो आहे. हैराणमध्ये लोक पण नाही लागत होते. एवढ्याच्या जागेत आम्हाला पैसा पाऊस पाणी पडलं का एकदम हालत खराब. इकडे दगड हे गॅबेट तिकडे गॅबेट चालता येत नाही. टॉयलेट तिकडे चालताना पडलंय. पडायला होतं. तिकडे जाणं येणं पण मुश्किल झालेलं आहे. मागणी करणार तुम्ही? मागणी आमचं आधी पहिलं आम्हाला घर द्या, ते घर आम्हाला पहिलं आम्हाला जरा सुविधा द्या. असं जेवायचं तर आम्ही जगणार कसे, हे आमचा प्रश्न आहे. कसं जगू शकतो? गेल्या वर्षापासून हे असंच पडलंय. वेगळं पावसाळे जात आहेत अजून आठवत. गेल्या वर्षी सांगितलं नळ आला का आम्ही करून देतो, काही केलेलं नाही. तसंच आणखी लोक आणून काय नाही काय वर टाकतात. कमवणारे पण नाही, नोकरीधंदा पण नाही. काय कोणाकडे राहणं भिक्षा मुश्किल झालं. खेळलंय आम्हाला बिल्डरने. मागणार? भिक्षा कोणाकडे मागणार हे करणार आपण काय करणार? एवढा मोठा बिल्डर आमच्या तारखेला तो काय उभा करणार आहे का? अरे कुत्र्यासारखं करेल आम्हाला तो. केशव पारसेकर. मी माझे एक मिनिट. मी या एरियात 50 वर्ष व्हायला आहे. माझं सगळं लग्न वगैरे इकडे झालं, नोकरी इथे केल्या. आणि आता या बिल्डर पासून प्रोजेक्ट पासून आम्हाला एवढा त्रास झालाय की आम्हाला जगणं मुश्किल करून टाकलंय. माझ्या परिवाराची वाट लागली, वाताहात झाली आहे. एवढ्याशा घरामध्ये आम्ही एकत्र राहू शकत नाही. धड हे नाही आम्हाला सोयी नाही. किती वर्षापासून हे माझी मुलं रखडली त्याच्यापासून. जागा वगैरे जबरदस्ती काय काय लग्न आहे तुम्हाला काय सांगू. जबरदस्तीने काय काय ऍडजस्टमेंट करावी लागली. असं झालं माझं परिस्थिती. तोडलेलं गेल्या वर्षापासून तोडलेलं आहे हे. आणि इथे टॅनंट टोटल 463 टॅनंट होते. त्याच्यातल्या कोणत्याही टॅनंटला पोझिशन तर मिळालेलं नाही, परंतु इथे सेल बिल्डिंग समोर सेल बिल्डिंग करून ते सेल बिल्डिंग विकण्याचं काम चालू आहे. पण आम्हाला घर देण्याचं काम SRA करत नाही.